हाय, हॅलो, नमस्कार. पंचपक्वान्नच्या नवीन व्हिडिओमध्ये मी विद्या तुमचं सहर्ष स्वागत करते. कधी-कधी स्वयंपाक करताना काही गोष्टींचा विसर पडतो. जसं की मी प्लेटिंगचा व्हिडिओ शूट करायला विसरली. कारण पराठ्यांचा सुवास इतका घरभर दरवळला होता, की मुलं स्वतःला थांबवू शकले नाही आणि त्यांचे आनंदी चेहरे बघून मला वाढताना हे लक्षातच राहिलं नाही, की मला प्लेटिंगचा व्हिडिओ शूट करायचा आहे. त्यामुळे प्लेटिंगचा व्हिडिओ शूट करायचा तेवढा राहून गेला. रेसिपी मात्र पूर्ण आहे हां. इथे मी 1 गड्डी कोथिंबीर छान स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतलेली आहे. आता या कोथिंबिरीत पण मसाला जो घालणार आहोत, तो वाटून घेऊया. इथे मी 8 ते 10 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि 12 ते 15 हिरव्या मिरच्या. पराठा झणझणीतच छान लागतो. तुम्हाला हवं असल्यास तुम्ही इथे हिरवी मिरची कमी जास्त करू शकता. 1 चमचा इतके जिरे आणि 1 चमचा इतके अख्खे धणे. आता हे सगळं मिश्रण आपण छान वाटून घेऊया. वाटलेलं हे सगळं मिश्रण आपण कोथिंबिरीमध्ये घालून घेऊया. आपल्याला इथे खूप जास्त बारीक न वाटता अगदी थोडंसं जाडसर असं ठेवायचं आहे. आता हे मिश्रण यात घातल्यानंतर आपण इथे पीठ घालणार आहोत. इथे मी बाजरीचं पीठ घेतलेलं आहे. साधारण 2 ते 2.5 चमचे इतकं मी यात बाजरीचं पीठ घातलेलं आहे. हाच तो क्षण होता जिथे कंटेंट क्रिएटर हारली आणि आई जिंकली. यावेळी मुलांच्या डोळ्यातील चमक आणि "वा आई, अजून एक येऊ दे" असं म्हटल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावरचा तो आनंद बघण्यात आई कुठेतरी गुंग झाली आणि त्या आईने कंटेंट क्रिएटरला सपशेल मात दिली आहे. आता इथे चवीनुसार मीठ घालूया आणि मी इथे पाव चमचा इतकं हिंग घातलेलं आहे. आता हे मिश्रण आपण हाताने छान व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि थोडं-थोडं पाणी घालून आपण हे पीठ मळायला घेऊया. प्लेटिंगचा व्हिडिओ जरी शूट झाला नसला, तरी रेसिपीचा पूर्ण अगदी इन डिटेल व्हिडिओ यात आहे हं. काहीच मिस झालेलं नाहीये. आता यात थोडं-थोडं पाणी करून मी हे पीठ मळून घेणार आहे. कधी-कधी व्हिडिओपेक्षाही ते आनंदी क्षण जास्त महत्त्वाचे असतात आणि हाच तो क्षण होता, जो माझ्यासाठी खूप महत्त्वाचा होता. एक शेफ म्हणून आपल्या जेवणाची पावती जेव्हा अशा पद्धतीने मिळते, त्यावेळेस आनंद अगदी गगनात मावत नाही. हिरवी मिरची घातलेलं पीठ मळताना नंतर हाताची आग होते. त्यासाठी एक टिप. आपण पीठ ज्यावेळेस मळतो ना, त्याआधी हाताला छान तूप लावून घ्यायचं आणि त्यानंतर पीठ मळायचं. आता हे पीठ आपण साधारण 15 ते 20 मिनिटासाठी मुरण्यासाठी ठेवून देऊया. आता एका रुमालावरती आपण पाण्याचा थोडा हात लावून हे पराठे छान थापून घेणार आहोत. खूप जास्त पातळ किंवा खूप जास्त जाड न ठेवता अगदी मध्यम आकारात हे पराठे आपण अशा पद्धतीने थापून घेणार आहोत. व्हिडिओ शूट करत असताना प्रत्येक कुक, शेफ, कंटेंट क्रिएटर हे ठरवून ठेवतो की प्लेटिंग कशी करायची म्हणून. पण मी जे प्लेटिंगचं प्लॅनिंग केलं होतं, ते प्लॅनिंग अशा पद्धतीने फिसकटेल असं क्षणभरही वाटलं नव्हतं. आणि ज्यावेळेस व्हिडिओ एडिट करायला घेतलं, त्यावेळेस लक्षात आलं की अरे बापरे! आपण इथे तर प्लेटिंगचा व्हिडिओ शूट करायलाच विसरलो. परंतु पराठे म्हणाल तर इतके अप्रतिम लागले. तुम्ही विचार करा की पराठे खाण्यासाठी प्लेटिंगचा व्हिडिओ काढायचा विसरून गेली. त्यामुळे पराठे कसे झाले असतील याची तुम्हाला कल्पना असेलच. आपण इथे तवा छान गरम करून घेतला आहे. त्यात मी साधारण 1 चमचा इतकं तूप घातलं आहे. तूप सर्व तव्यावरती व्यवस्थित पसरवून द्यायचं आहे आणि पराठा आपण ह्या तव्यावर टाकणार आहोत. पराठा थापल्यानंतर मी त्याला होल पाडले, जेणेकरून पराठा छान क्रिस्पी होईल आणि तो खायलाही तो छान लागतो, कारण तो भाजला खूप सुंदर जातो अशाने. आता आपण अशा पद्धतीने हा पराठा तव्यावर टाकून घेणार आहोत. अशाच पद्धतीने इतरही पराठे आपण असेच बनवून घेऊया. आता जे आपण होल केले आहेत त्यामध्ये एक एक थेंब तेल घालूया आणि झाकण ठेवून हे पराठे छानपैकी भाजून घेऊया, शेकून घेऊया. दोन्ही बाजूनी थोडं थोडं तेल करून आपण हे पराठे उलटून पालटून छान शेकवूया.
आणि हे पराठे तव्यावर टाकल्यानंतर याचा सुवास अगदी घरभर दळवळतो आणि अगदी स्वतःला आपण थांबवू शकत नाही, इतके छान लागतात हे पराठे. आता झालेली ही गोड चूक पुन्हा होणार नाही याची दक्षता मी नक्कीच घेईन. पण चुकातनंच माणूस शिकतो.